नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. 26 ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या ईद ए मिलाद अर्थात मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणुकीच्या मार्गाची पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन यांनी बुलेटवरून पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. कापड बाजार परिसरातील वाहतुकीचे अडथळे, रस्त्यांची स्थिती तसेच मिरवणुकीच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची पाहणी यावेळी करण्यात आली. मिरवणूक पारंपरिक मार्गानेच काढण्यात येणार असून मार्गातील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या पाहणीवेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस निरीक्षक विनायक देशमुख, तोफखाना पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांना माहित आहे, येणाऱ्या 26 तारीखला ईद ए मिलादचा उत्सव आहे. त्या अनुषंगाने काल आमच्या पूर्ण टीमने रूट मार्च घेतलेला होता. त्या अनुषंगाने माझा पण पहिल्यांदा अनुभव आहे तो, त्यासाठी मी आज बाईकवर फिरून जे पूर्ण रस्त्याच्या पाहणी केलेला आहे. माझ्या वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल एसपी एसडी आणि ठाणेदार आणि जे गोपनीय स्टाफ सोबत फिरलेलो आहे. आणि असा माहित पडला की 2 मिरवणूक निघताय, ते दुपारीच्या 1 आणि ते संध्याकाळीच्या दुसरा मिरवणूक आहे. त्या अनुषंगाने आता पाहितलंय की ते कापड बाजारमध्ये जे रोडचं दुरुस्ती पण चालू आहे. त्यांचे परवा दिवशी जे मीटिंग झाला होता त्यामध्ये म्युन्सिपल कमिशनर पण बोललो की ते दुरुस्ती करून देणार आहे. तो त्या अनुषंगाने ते ज्युनियर रूट तोच फॉलो होणार आहे. फक्त एवढंच विनंती आहे सर्व नागरिकांना आणि मुख्यतः मुस्लिम बांधवांना, जे ज्युनियर रूट आहे ते वापरा आणि मेनली आक्षेपार्ह स्टेटमेंट, बॅनर्स असतील आणि ते मोठा फ्लॅग्स फिरू नका. तुम्हाला पण माहिती आहे ते जुने रस्ता आहे, ते मॅक्झिमम वायर्स आहेत, इलेक्ट्रिक वायर्स आहे. आणि जे फ्लॅग्स तुम्ही बनवताय ते वुडन स्टिक्सचे बनवा आणि नाहीतर प्लास्टिक पाईप वापरा. नाहीतर ते तुम्ही स्टील रॉड काय वापरला तर तिकडे बरेच ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर्स आहे, इलेक्ट्रिक कनेक्शन्स आहे, त्यासाठी आणि हा मुद्दा आज रूट पाहणी नंतर उद्या आमच्या शांतता बैठक पण आहे. तो शांतता बैठक जे कलेक्टर ऑफिसला घेणार आहे तो उद्या संध्याकाळी 6 वाजता जे त्यांचे जे मुस्लिम बांधवच्या आणि शांतता जे मेंबर्स आहे, शांतता कमिटी मेंबर्स, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे. आम्ही विनंती पण करणार आहे की अत्यंत शांतताने हा दरवर्षी होत आहे जे उत्सव, त्या अनुषंगाने या वर्षी पण असं होऊ द्या म्हणून, आणि काय काय काळजी घ्यायची आहे त्या सूचना मी देणार आहे. आणि त्यांच्या पण आम्ही ऐकणार आहे की काय काय त्यांच्या काही अडीअडचण असेल तर ते चर्चा करून आम्ही दूर करणार आहे. तो तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना बोलू इच्छितो, अहिल्यानगरमध्ये शांतता राखण्यासाठी तुम्ही पण सहकार करा पोलिसांना. आणि नेहमीप्रमाणे जे सहकार भेटत आहे आम्हाला, तरी पण या वर्षी काही रस्ता दुरुस्तीच्या विषयीमध्ये थोडं काळजी घ्यावा लागेल. तो पोलीस तुमच्या सहकारासाठी आहे आणि तुम्ही पण पोलीसला सहकार करावी या विनंती करण्यासाठी तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो.